हॅलो, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग, हॅपी मॉर्निंग. जिज्ञासा गुरुकुलममध्ये आपलं सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आपल्या प्रत्येकाच्या आज जो परमपिता परमेश्वर आहे त्याला कोटी कोटी नमन करते, वंदन करते आणि आजच्या सेशनला सुरुवात करते. चला, आपली वही काढायची आहे आणि त्यामध्ये लिहायचं आहे डे 2, दिवस दुसरा. आजची दिनांक लिहायची आहे 3 मार्च 2026 आणि आपल्या गुरुकुलमच्या नियमाप्रमाणे 3 वाक्य लिहायची आहेत. पहिलं वाक्य आहे, मीच आहे माझ्या जीवनाची, आयुष्याची शिल्पकार. किंवा मीच आहे माझ्या आयुष्याचा, जीवनाचा शिल्पकार. पहिलं वाक्य. ज्यांचे कॅमेराज बंद आहे त्यांना विनंती आहे की प्लीज आपले व्हिडिओ कॅमेरा सुरू करा. दुसरं वाक्य लिहायचं आहे, चमत्कार, मॅजिक, मिरॅकल्स किंवा जादू. चमत्कार किंवा मॅजिक किंवा मिरॅकल्स किंवा जादू त्यांच्याच आयुष्यात घडते जे चमत्कारांवर विश्वास ठेवतात. तिसरं वाक्य लिहायचंय, ओनली माय ॲक्शन्स कॅन चेंज माय लाईफ. ओनली माय ॲक्शन्स कॅन चेंज माय लाईफ. ओके. तुम्हाला एक होमवर्क दिला होता मी. कुणी कुणी केला तो होमवर्क? ओके, व्हेरी गुड. अमृताताई, मी केलंय. ग्रुप ओपन केला मी नव्हता. पण केलंय. आजचं सेशन झाल्यानंतर ग्रुप ओपन होईल. मग ग्रुपमध्ये तुमचा डे 2 चा होमवर्क आणि डे 3 चा होमवर्क टाकायचा आहे. ठीक आहे. आज पण करा ते लगेच. ओके. येस, गौरीताईंने पण केलंय. व्हेरी गुड. अजून कोणी केलंय? रेणुकाताईंने केलंय. गुड. आता तुमच्या वहीत होमवर्क काय काय तो लिहून घ्या. तसा लिखित मेसेज आहे तो ग्रुपला येईलच, पण तरी लिहून घ्या. पहिलं काय आहे की कंप्लेंट टू कम्प्लिशन हा प्रवास आपल्याला करायचा आहे. म्हणजे आपल्या ज्या पण कंप्लेंट आहे त्या कंप्लीट कशा करायच्या आहे, कागदावर लिहायच्या, त्याला थँक्यू, सॉरी, आय लव्ह यू ते म्हणायचं, तो कागद जाळायचा आणि त्याचा फोटो ग्रुपमध्ये टाकायचा. ठीक आहे. हा एक होमवर्क झाला. दुसरा होमवर्क असा आहे की मी काल हॅलो, आणि आज. येस. परत एकदा सांगाल मॅडम? तुम्ही कंप्लेंट काल टू. नव्हतात ना? नाही नाही, पहिल्या दिवशी नव्हते. तर तुम्ही कुठून आहात? डोंबिवलीवरून. ओके. एक काम कराल की डे 1 ची रेकॉर्डिंग ग्रुपमध्ये पोस्ट केलेली आहे, ती एकदा बघाल. तर हो, होमवर्क असं चालेल आहे चालेल. की आपला कारण ते पूर्ण सेशन त्यावरच होतं. ओके. ओके, थोडक्यात चालेल सांगते चालेल. एका लाईनमध्ये की आपल्या मनात ज्या पण काही कंप्लेंट्स आहेत ना, ज्या पण हा असतील हा. इतरांबद्दल, स्वतःबद्दल, कामाबद्दल, तर त्या हम्म. सगळ्या लिहायच्या, तो कागद जाळायचा. पण नुसताच जाळायचा नाहीये. त्याच्यासाठी ते पूर्ण सेशन आहे, तर तो व्हिडिओ कालचं रेकॉर्डिंग नक्की बघा. ठीक आहे. दुसरा हो. होमवर्क असा आहे की काल आणि आज मी ग्रुपमध्ये अफर्मेशन पोस्ट केलेले होते. तर मला वाटतं कुणाचा तरी मेसेज होता की मराठीत असतं तर बरं झालं असतं. तर मराठीतला जो मेसेज आहे तो उद्या येईल. ठीक आहे. ग्रुपमध्ये लिखित स्वरूपात तो येईल. इंग्लिशमध्ये आहे, मराठीमध्ये आहे. तर ते तुम्हाला कंपल्सरी तुमच्या वहीमध्ये ते वाक्य 21 वेळेला लिहायचंच आहे रोज. अजून 2 जण असे कोणीतरी होते की ज्यांचं परवाचं सेशन झाल्यावर इथे लाईव्ह मध्ये नाही बोलले कोणी, ग्रुपमध्ये 2 आणि पर्सनलला 1 असे 3 मेसेज आले होते की नुसतं कागद जाळून काय होणार आहे, तरी तुम्ही म्हणताय म्हणून बघू. तर नक्कीच बघा. माझी परीक्षा घेण्यासाठी तरी बघा. आणि काहीतरी 15वी की 16वी ही बॅच आहे. जर याच्या आधी हजारो विद्यार्थ्यांना, आणि आपले विद्यार्थी सगळे अबव 40 आहेत, 35च्या पुढचे थोडेफार आहेत, बाकी सगळे अबव 40, 45, 80 इयर्स पर्यंत आपले स्टुडंट झालेले आहेत. हजारो लोक इथून 15 बॅच मधून होऊन गेलेले आहेत. त्यांना जर सगळ्यांना फायदा झाला आणि तुम्हाला जर होत नसेल, तर तुमच्या मनात हा जो तुमचा स्वभाव आहे डाऊट घेणं नेहमी स्वतःवर, इतरांवर, तर त्याच्यामुळे तुमची ना प्रगती झाली ना होईल. बस हेच आहे. है ना? साधा नियम आहे की जर इतक्या लोकांना फायदा होतोय कागद जाळून, तर तुम्हालाही होईलच. तर स्वतःवर विश्वास ठेवा आणि ती एक एनर्जी आहे, रेकी एनर्जी है ना, शक्ती ती, त्याच्यावर विश्वास ठेवा, नक्की फायदा होईल. आधीच ते काय म्हणतात त्याला,
टुमणं वाजवू नका आधीच, की काय फायदा होईल, कसा होईल? करून बघा, करून बघा. जीव तोडून खूप हे सांगितलं होतं, की तुमचं लॉजिक जर मध्ये येत असेल तर मॅजिक कधीच घडणार नाही. शेवटी तुम्ही लाईव्ह सेशनमध्ये ते 3 जण बोलले नाही, ग्रुपमध्ये टाकलं. काय टाकलं, की असं कागद जाळून काय होणार आहे? है ना? तर हे काय झालं, लॉजिकमध्ये आलं ना. मी सेशनमध्ये पुन्हा पुन्हा हेच सांगितलं होतं, तुमचं लॉजिकमध्ये आलं तर मॅजिक होणारच नाहीये. ठीक आहे? तर लक्षात घ्या. मला आता नाव नाही आठवते कुणाचा होता तो मेसेज आणि ज्यांचा पर्सनलला होता ते मला वाटतं आता इथे नाही येत वाटतं जॉईन. ठीक आहे? तर आतापर्यंत तुम्ही तुमच्या पद्धतीने सगळं केलं, नाही फरक पडला, थोडंसं 10 दिवस ही आमची पद्धत वापरून बघा. ओके? येस. तर दुसरं काय सांगितलं, अफर्मेशन म्हणजे पॉझिटिव्ह वाक्य. तुम्हाला ग्रुपमध्ये पोस्ट केलंय, काल पण एक, आज पण एक. जर तुम्ही ते केलेलं नसेल, तर आज तुमचा डे 1 घ्या, पहिलं वाक्य घ्या, दुसरं जे दिलंय ते उद्या घ्या आणि ते एकच वाक्य सकाळी उठल्या-उठल्या किंवा रात्री झोपताना, की बस आता हे लिहून मला झोपायचंच आहे. अशा वेळेला 21 वेळेला ते वहीत लिहायचं आणि ज्यांना कोणाला ह्या दोन्ही वेळा शक्य नाहीये, त्यांनी दिवसभरात जसं जमेल तसं एकाच बैठकीत ते वाक्य लिहायचं. ठीक आहे? वहीमध्ये. हे 2 होमवर्क तुमचे हॅलो हॅलो येस. बोला. हा मॅडम वाक्य सांगितले तर बरं होतील डे 1 डे 2 चे ग्रुपमध्ये पोस्ट केलेले आहेत. तुम्ही जर नवीन असाल ग्रुपमध्ये तर ते पुन्हा पोस्ट केले जाईल. ठीक आहे? नवीनच आहे. हा. तर ग्रुपमध्ये चालेल, पुन्हा चालेल. पोस्ट होतील आज. ठीक आहे? तिसरा होमवर्क असा चालेल. आहे की एक प्लेलिस्ट दिलेली आहे मी व्हिडिओजची. तर YouTube चॅनलला जाऊन सबस्क्राईब करा. त्याच्यामध्ये एक असं लिहिलेलं आहे की आयुष्यात जर सकारात्मक बदल हवे असतील तर हे अफर्मेशन, मेडिटेशन रोज ऐका. असं लिहिलेलं आहे. ठीक आहे? हे सगळं लिखित स्वरूपात पुन्हा ग्रुपमध्ये येणार आहे, पण तुम्हाला थोडंसं समजावं म्हणून एक्सप्लेन करते. आयुष्यात सकारात्मक बदल हवे असतील तर हे मेडिटेशन रोज ऐका. तर ते जे मेडिटेशन आहे त्याचं युट्यूबला नाव आहे न्यू बिगिनिंग आपल्या चॅनलवर. तर ते जर तुम्ही सकाळी उठल्या-उठल्या ऐकलं, इतके ट्रिमेंडस पॉझिटिव्ह बदल होणार आहेत, कधी न झालेली कामं तुमची होऊन जाणार आहेत. ठीक आहे? त्याच्यानंतर चौथी गोष्ट डिव्हाइन मनी मेडिटेशन. म्हणजे जर तुम्हाला पैशांविषयी काही समस्या असतील, कुठल्याही स्वरूपाच्या पैशांविषयी जर काही समस्या असतील तर डिव्हाइन मनी मेडिटेशन आहे. तर ते तुम्ही ऐकायचं आहे रात्री झोपण्यापूर्वी. तुमचे ते 21 वेळेला वाक्य लिहून झाले आणि आता झोपायचंय, मोबाईलवर ते प्ले करून द्यायचं, झोपून जायचं. असं होईल किंवा असं होतं, काय होतं की ते मेडिटेशन मोबाईलवर सुरू आहे आणि तुम्हाला गाढ झोप लागून गेलेली आहे आणि तिकडे तो आवाज बंद झाला की तुम्हाला जाग येते. मग त्यावेळेला तुमचं नेट बंद करा, फोन बंद करा आणि झोपा. जर तुम्हाला असं होत असेल किंवा ते होणार आहे की मी ऐकता ऐकताच झोपले, मला तर कळलंच नाही काय आहे त्याच्यात, पण ते तुमच्या सबकॉन्शियस माइंडवर काम करेल आणि तुमच्या आयुष्यात तुम्हाला बदल घडताना दिसतील. आता जर तुम्हाला समजून घ्यायचं असेल की नक्की काय वाक्य बोलली जात आहेत त्याच्यात, तर तुम्ही काय करायचं, दुपारच्या वेळेला किंवा काहीतरी स्वयंपाक करता करता, काम करता करता ते एकदा ऐकून घ्या. म्हणजे तुम्हाला कळेल की त्यात वाक्य काय आहेत. पण जर तुम्हाला झोप लागली ना ते ऐकता ऐकता ऐकता, तर ते खूपच छान, बेस्ट एकदम. ठीक आहे? तर ह्या 4 गोष्टी आहेत आजच्या डे 2 पर्यंतच्या. आता आपण पुढे जाऊ. आता मला सांगा बरं, कसे आहात तुम्ही सर्वजण? आज कोण कोण नवीन आहे? मला वाटतं एक कृणाल म्हणून आत्ता म्हणालेत. एक गौतमी, अजून कोण आहे नवीन? हो. मनीषा, तुम्ही पण आहे का नवीन आज? मनीषा ताई, की तुम्ही होतात आधी? होते मी, परवा पण होते. अच्छा, अजून कोण आहे नवीन? भूमिका. ओके, ठीक आहे. तर जे नवीन आहेत त्यांनी ती रेकॉर्डिंग ऐका. आता पुढे जाऊया. ओके, सारिका, तुम्ही पण आहात का नवीन? ठीक आहे. रेणुका, कसे आहात तुम्ही? असं स्वस्त मस्त जबरदस्त आहे का? परवाच्या सेशन मध्ये पाहिजे आपण. स्वस्त मस्त जबरदस्त तसंच राहायचं आपल्याला प्रत्यक्षात. ओके, आता आपण आज काही गोष्टी समजून घेणार आहोत. एक थेरपी आपण शिकणार आहोत आणि आपल्याला काही गोष्टींवर आज काम करायचंय. आपल्याला समजून काय घ्यायचंय की आपल्या आयुष्यामध्ये दुःख असतं, अडचणी असतात, समस्या असतात, है ना?
ऑब्स्टॅकल्स, अडथळे आपल्या कामांमध्ये, आपल्या आयुष्यामध्ये नेहमी येतात. तर ते का येतात ते आपल्याला समजून घ्यायचंय आज. कोण कोण रेडी आहे? याच्या आधीपर्यंत काय होत होतं माहिती तुम्हाला, की कधी पण आयुष्यामध्ये असं फार झालं ना, बापरे! आता डोक्यावरून पाणी चाललं, की आता ना काहीच समजत नाहीये. मी कंटाळले आता या प्रॉब्लेमला किंवा समस्येला, है ना? किंवा जे अडथळे येतायत सतत कामात त्याला. तर मग असं करतो ना आपण, तुम्ही करतात का, की ब्राह्मणाकडे जायचं, ॲस्ट्रोलॉजरकडे जायचं, न्यूमरोलॉजिस्टकडे जायचं किंवा ते बघायचं, बाहेरचं काही झालंय का? ब्लॅक मॅजिक आहे का? असं कोण-कोण करतं बरं? जवळपास सगळेच करतात, मान्य कोणी करत नाही. कारण असं करूनच शेवटी या प्लॅटफॉर्मवर येतात. रेकी असंच कोणाच्या आयुष्यात जात नाही. ज्यांच्या आयुष्यामध्ये खरंच प्रॉब्लेम आहेत आणि ज्यांचा आता भाग्योदय जवळ आलेला आहे, त्यांच्याच आयुष्यात रेकी जाते. तर आपण काय म्हणतो, की माझं ना नशीबच असं आहे. मला ना 7.5 आहे. माझा ना तो नंबर 8 आहे आणि मग जे पण वाईट होतं ते माझ्यासोबत होतं. असं साधारणपणे म्हटलं जातं. आपण म्हणतो किंवा आपल्या आजूबाजूचे लोकं असेच असतात. तर आपल्याला आज हे समजून घ्यायचंय, की आपल्या आयुष्यात समस्या का आहेत? त्याची सुरुवात, त्याचा रूट कॉज काय आहे आणि तो रूट कॉजच काढून टाकायचा आहे. तो रूट कॉज जर काढून टाकला, तर मग आपलं आयुष्य हे खूप छान, सुंदर असतं. ओके? तर काय होतं, की काही गोष्टी आपण एक्सेप्ट करत नाही, स्वीकारत नाही. पहिलाच तुमचा माईक बंद करा प्लीज. थँक यू. तर काय होतं आयुष्यामध्ये ना आपण काही गोष्टी स्वीकारत नाही, एक्सेप्ट करत नाही. काही गोष्टी आपण सोडून देत नाही. त्याच्यामुळे आपल्या आयुष्यात दुःख आहे, बाकी दुसरं काही नाहीये. हे एक रिझन आहे. आता याच्यावर आपण प्रॅक्टिकल पण घेणार आहोत. तुम्ही म्हणाल, की तुम्ही 2 शब्द बोलले आणि आम्ही ऐकून घ्यायचं, हे कसं चालेल? लगेच आम्ही एक्सेप्ट करायचं, हे कसं चालेल? नाही. कालच्या डे 1ला सांगितलेलं आहे, की प्रत्येक गोष्ट आपण प्रॅक्टिकली करणार आहोत. परवा पण 2-3 प्रॅक्टिकल घेतले होते, आता पण घेणार आहोत. ठीक आहे? तर अजून काय आहे महत्वाचं? एक गोष्ट एक्सेप्ट करायची आहे, की हा प्रारब्धाचा विषय आहे. रेकी म्हणजे स्पिरिच्युअल प्रॅक्टिस आहे. एक आध्यात्मिक मार्ग आहे. आणि काय सांगितलं जातं, की आपल्या आयुष्यात जे पण घडतंय, ते आपल्याच कर्मांचं फळ आहे. जरी चांगलं घडतंय, तरी ते आपल्याच कर्माचं फळ आहे. जरी वाईट घडतंय, तरी आपल्याच कर्माचं फळ आहे. बस हे एक्सेप्ट आपण करत नाही. हे माहिती आपल्याला. माहीत नाही असं अजिबात नाही. कोणी आहे का ज्यांना ही थेअरी माहिती नाहीये? कुणीच नाहीये. सगळ्यांना माहितीये. पण आपण ना ती एक्सेप्ट नाही करत. मग आता ती कशी एक्सेप्ट करायची आहे? तर सायंटिफिकली पण आपण ते बघणार आहोत आज. ठीक आहे? तर एक स्टोरी किंवा एक साधी गोष्ट आहे, की जर तुम्ही एखादा बॉल असा वर फेकला, तर तो कुठे येतो रिटर्न? खाली वर जातो का? नाही. तो आहे. रिटर्न ज्याने फेकलाय, आपण असा फेकला तर आपल्याचकडे येतो. समजा समोर भिंत आहे, मी भिंतीवर बॉल आदळला, तर तो कुठे येणार आहे? पुन्हा रिटर्न टू माझ्याचकडे येणार. है ना? तर हा सेम नियम आपण शाळेत विज्ञानाच्या पुस्तकात शिकलेले आहोत. पण आपली मेंटॅलिटी, टेंडन्सी किंवा शिक्षण पद्धती काय आहे, की पाठ्यपुस्तकात शिकलेलं त्या इयत्तेच्या परीक्षेपुरतं लक्षात ठेवायचं आणि साफ विसरून जायचं. ॲक्चुअल व्यावहारिक प्रॅक्टिकल लाईफमध्ये त्याचा उपयोग शून्य. त्याचा दूर-दूरपर्यंत संबंध नाही. असं आजपर्यंत आपलं आयुष्य होतं. पण आता इथून पुढे तसं नाही करायचंय. तर आपल्या शाळेतल्या विज्ञानाच्या पुस्तकात प्राथमिक शिक्षणात आपण हे शिकलेले आहोत, की प्रत्येक ॲक्शनला इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन असते. हा नियम शिकलाय आपण, ऐकलाय कधीतरी? शाळा शिकलाय सर्वजण, की प्रत्येक ॲक्शनला इक्वल अँड अपोझिट रिॲक्शन असते. बरोबर आहे? तोच नियम आहे. बॉल समोर टाकला, की पुन्हा माझ्याकडे येतो. वर टाकला, की पुन्हा खाली येतो. है ना? अजून एक नियम शिकलोय आपण. कुठला? तर एनर्जी तिचं स्वरूप कधीच एनर्जी काय होते? नष्ट कधीच नाही होत. नष्ट नव्याने तयार पण नाही होत. एनर्जी एका एका ह्याच्यात कधीच नष्ट होत नाही आणि कधीच नव्याने तयार होत नाही. मग काय होतं? तिचं एका एनर्जी मधून दुसऱ्यामध्ये रूपांतरण होतं. रूपांतर हेच होतं. आपण इथे शिकणार आहोत. बरोबर? मग आता कसं? तर आपण कधीतरी कुठल्या तरी मागच्या जन्मामध्ये काहीतरी कर्म केलेलं होतं, चांगलं किंवा वाईट. त्याचंच फळ आपल्याला रिटर्नमध्ये आता मिळतं.
ओके, दुसरं काही नाहीये. प्रॅक्टिकली सगळं बघणार आहोत आपण. ठीक आहे. तर होतं काय, एक थेरपी आहे जी सध्या खूप जास्त प्रचलित आणि लोकप्रिय आहे, ज्याचे अमेझिंग रिझल्ट्स येत आहे. सायंटिफिक आहे, खूप काही जुनं नाहीये, खूप काही नवीन पण नाहीये. फॅक्ट आहे, वास्तव आहे. जर तुम्ही स्वीकारलं तर तुमचं आयुष्य खूप सुंदर असेल इथून, नाहीतर आहात तिथेच राहा. काय फॅक्ट आहे? तर डॉक्टर ह्यू लेन नावाची एक व्यक्ती होती, गृहस्थ होते जे डॉक्टर होते. आणि त्यांच्या मुलीला एक दुर्धर आजार झालेला होता. तिच्या आजारावर ते औषध शोधत होते अमेरिकेतले. हे सायंटिफिक प्रयोग आहे, सत्य घटना आहे. तुम्हाला Googleवर, YouTubeवर सगळीकडे मिळेल. ठीक आहे. तर त्यांचा जॉब, त्यांचं पोस्टिंग एका मेंटल हॉस्पिटलमध्ये पण झालेलं होतं. ते डॉक्टर होते. त्यांच्या मुलीच्या पण आजारावर ते औषध शोधत होते. आणि काही तिचं निदान होत नव्हतं, काही होत नव्हतं. त्यांची फिरस्ती सुरू होती. असं ते फिरत, फिरत, फिरत अमेरिकेतले एका हवाईयन बेटांवर जाऊन पोहोचले. अमेरिकेत हवाईयन बेटं जी आहेत, तिथे आदिवासी जमात राहते. आता इथं जाऊन पोहोचल्यानंतर त्यांना एक चित्र दिसलं. ते चित्र असं होतं, की ते आदिवासी जी कम्युनिटी होती, त्यातला एक व्यक्ती मध्यभागी उभा होता आणि त्याच्याभोवती इतर सगळी ती जमात रिंगण घालून गोल-गोल फिरत होती आणि त्या मध्ये असलेल्या व्यक्तीला क्षमा याचना करत होती. त्याची माफी मागत होती. आणि हे चित्र त्यांनी बघितलं आणि थोड्या वेळानंतर त्यांना विचारलं, की "तुम्ही हे काय करतायत? त्या एका व्यक्तीची तुम्ही सगळेजण मिळून का माफी मागतायत?" तर त्या सगळ्या लोकांनी डॉक्टर ह्यूलेन यांना समजावून सांगितलं, की तो जो मध्ये उभा असलेला व्यक्ती आहे, तो गुन्हेगार आहे. त्याने गुन्हा केलेला आहे. मग आम्ही त्याची माफी मागतोय. मग ते म्हटले, "हे काय उलटं आहे जगावेगळं, की ज्याने गुन्हा केलाय त्याची तुम्ही माफी मागताय? असं काय आहे हे?" मग त्यांनी समजावून सांगितलं, की खरा गुन्हेगार तो नाहीये. मग कोण आहे? तर आम्ही सगळे आहोत. तर आमच्या सगळ्यांच्या वागण्यातून, बोलण्यातून, व्यवहारातून असं काहीतरी त्याला प्रतीत झालं, की ज्यामुळे तो गुन्हा करण्यासाठी प्रवृत्त झाला. आम्ही सगळ्यांनी ॲक्शन घेतली आणि आमच्या ॲक्शनला रिॲक्शन म्हणजे त्याच्या हातून घडलेली चुकीची कृती. आपण जर अगदी थोडंसं शांत राहून स्वतःचा विचार केला किंवा आपल्या आजूबाजूला जी परिस्थिती घडते आहे, कुठल्याही वयोगटामध्ये, कुठल्याही व्यक्तीसोबत जर आपण तिचा थोडासा शांत राहून अभ्यास केला, तर आपल्याला हे लक्षात येईल, की समोरची व्यक्ती ज्याला आपण चूक ठरवतो, ती कधीच चूक नसते. तिने कधीच ॲक्शन घेतलेली नसते. ती फक्त रिॲक्शन असते आपल्या ॲक्शनवर. पहिला बॉल आपण फेकलेला असतो. आपल्याकडे रिटर्न येणारी रिॲक्शन असते. पण आपण त्याला ॲक्शन समजतो आणि त्या समोरच्या व्यक्तीला गुन्हेगार समजतो. तर आपल्यासोबत जे पण काही होत असेल, ते आपल्याच नशिबाचं फळ आहे. चांगलं किंवा वाईट जे पण असेल. हे पहिले ॲक्सेप्ट करा आणि स्वतःच्या नशिबाला दोष देणं बंद करा. इतका साधा नियम आहे. मग आता हे अजून पुढे जाऊन ऐका काय आहे. मग हे त्यांनी सांगितलं, सगळं त्यांनी समजावून सांगितलं, की आम्ही काय करतो म्हणे, की त्या व्यक्तीची क्षमा मागतो, की आय एम सॉरी. मी काहीतरी चुकले. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. मला माफ कर. आणि आय थँक यू. आधीच थँक यू म्हणून टाकतो आम्ही, की तू आम्हाला माफ केलेलं आहेस हे आम्ही गृहीत धरतो. आणि आय लव्ह यू. माझं तुझ्यावर प्रेम आहे. तर हा मंत्र आहे, ही प्रार्थना आहे. आय एम सॉरी. प्लीज फॉरगिव्ह मी. आय थँक यू. आय लव्ह यू. आजपर्यंत तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी वेगवेगळे उपवास, पारायणं, मंत्रसाधना, आरत्या हे केलं असेल. पण हे जे मंत्र आहेत ना, 4 ओळीचा हा जो मंत्र आहे ना, हा आता करून बघा. तुम्हाला आठवड्याभरात रिझल्ट मिळेल. कसा करायचा आहे हा मंत्र? डॉक्टर ह्यूलेन तिथून निघाले. त्यांच्या ऑफिसमध्ये गेले, म्हणजे वेडांच्या हॉस्पिटलमध्ये.
जिथे इतके ठार वेडे लोक होते की ते कुठल्याच अधिकाऱ्याला तिथे टिकू देत नव्हते. मग आता यांनी काय केलं, डॉक्टर ह्युलेन यांनी 10 ते 5 ऑफिसमध्ये जायचं, पण राउंड मारायला जायचं नाही. कारण ते इतके ठार वेडे लोक होते की ते इतकं भांडावून सोडायचे, कुठल्याच ऑफिसरला, डॉक्टरला टिकू देत नव्हते. मग डॉक्टर ह्युलेन यांच्याकडे ही थेरपी आली. यांनी काय केलं, काय असतं ऑफिसमध्ये, प्रत्येकाची फाईल असते, बरोबर आहे. मग त्यांनी काय करायचं, रोज काही फाईल्स निवडायच्या. समजा 5 फाईल निवडल्या, 5 फाईल घेतल्या, ओपन करायची. फाईलमध्ये काय असतं, तर तो जो पेशंट आहे त्याचे डिटेल्स असतात, त्याचा फोटो असतो, त्याचं नाव असतं, त्याला काय झालंय, त्याचं वय काय आहे, असे सगळे डिटेल्स असतात, बरोबर आहे. मग डॉक्टर ह्युलेन काय करायला लागले, पहिली फाईल घेतली, त्या फाईलकडे प्रेमाने बघायचं आणि आपला तळ हात त्याच्यावरून अगदी प्रेमाने फिरवायचा आणि काय म्हणायचं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. असं ते दररोज न चुकता करायला लागले. दररोज न चुकता ते असं करायला लागले. एक एक फाईलवर आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. आणि याचा रिझल्ट खोटं नाहीये, प्रूफ आहे, प्रयोग आहे, हा रिसर्च आहे. विदिन अ मंथ त्यातला एक 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 पेशंट वेडा बरा होऊन घरी जायला लागला. ही थेरपी आहे, करून बघा. खूप लोकांना रिझल्ट आले, तुम्हाला पण येतील. कशी करायची, कुठे करायची. तर आपल्या लाईफमध्ये आपल्याकडे प्रत्येकाकडेच ना कमी जास्त प्रमाणात रिलेशनशिप इश्यूज आहेत, बरोबर आहे. किंवा तुम्ही कोणाला तरी चांगल्या मनाने पैसे उसने दिलेले आहे, पण तो अजून परत देत नाहीये. किंवा तुम्ही खूप छान प्रामाणिक वागतायत, हार्डवर्क करताय, सगळं करताय, पण एखादा बॉस तुमचं प्रमोशन करत नाहीये. किंवा घरामध्ये तुम्हाला रिस्पेक्ट मिळत नाहीये, तुम्हाला प्रेम मिळत नाहीये, है ना. तर जिथे 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 प्रॉब्लेम आहेत किंवा तुमचा बिझनेस चालत नाहीये, तर प्रत्येक ठिकाणी काय झालेलं आहे, आपण दुर्लक्ष केलेलं आहे. म्हणून मग तिथे काय म्हणायचंय, आय एम सॉरी, मला माफ कर, प्लीज फॉरगिव्ह मी, मी चुकले. आय एम सॉरी म्हणजे मी चुकले, प्लीज फॉरगिव्ह मी, मला माफ कर, आय थँक यू, मी आभारी आहे, आणि आय लव्ह यू, माझं तुझ्यावर प्रेम आहे. असं तुम्ही म्हणून बघा, तुमची सगळी रखडलेली कामं मार्गी लागतील, तुमचे रिलेशनशिप सॉल्व्ह होतील. आता समजा तुम्हाला तुमच्या व्यवसायासाठी करायचंय, तर काय करायचं, तुमचं जर शॉप असेल तर त्याचा फोटो लावा, त्या दुकानाचं नाव लावा, त्याचा पत्ता लावा, आणि हे 4 वाक्य लिहायचे तुम्हाला डेली 42 टाइम्स, 42 वेळेला डेली. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, हे झालं एक वेळेला. दुसरं, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू, हे झालं दुसऱ्या वेळेला. असं 42 वेळेला. समजा तुमची नोकरी आहे, तर तुमचा फोटो लावा. जर तुम्हाला नोकरीमध्ये बढती मिळत नसेल, पगार वाढ होत नसेल, प्रमोशन होत नसेल, किंवा त्या कामात तुम्ही सॅटिस्फाईड नसाल, तर तुमचा स्वतःचा फोटो, तुमचं पोस्ट, तुम्ही कुठल्या कंपनीत काम करता त्याचे डिटेल्स सगळं तिथे लिहायचं आणि हे रोज 42 टाइम्स लिहायचं. वरती हेडिंग द्यायचं, म्हणजे संकल्प, की तुम्ही हे का करत आहात हे डिक्लेअर करायचं. ठीक आहे. किंवा कुठलंही नातं तुम्हाला हील करायचंय, एखादी व्यक्ती आहे तुमच्यावर रागवलीये, रुसलीये, तिला हील करण्यासाठी. किंवा सगळ्यात महत्वाचं असं पण असतं की एखाद्या व्यक्तीसोबत आपली कटुता आहे, त्या व्यक्तीसोबत आपलं पटतच नाहीये, पण त्या व्यक्तीचा कधी काही विषय निघाला की तळपायाची आग मस्तकात जाते. होतं का असं, कितीतरी वर्ष जुनं भांडण आहे, इतके वर्ष संपर्क नाही, ती व्यक्ती तिच्या आयुष्यात पुढे निघून गेलेली आहे, पण बीपीच्या गोळ्या आपल्या चालू आहे, केस गळती आपली चालू आहे, वजन आपलं वाढतंय, थायरॉइड आपलं वाढतंय, शुगरची गोळी आपली वाढते. असं होतं का बरं. गुडघे आपले दुखतायत, ती व्यक्ती तर पुढे निघून गेली, पण त्या व्यक्तीचा विषय निघाला की इकडे आपलं मेडिकलचं बिल वाढायला लागतं. इतकंच तुम्हाला माहिती असेल, किंवा हे सुद्धा तुम्हाला माहिती नव्हतं, याची जाणीव तुम्हाला आत्ता झाली, क्लॅरिटी मिळाली. पण तुम्हाला एक राज की बात बताऊ,
जर तुम्हाला तुमच्या आयुष्यात पुढे जाता येत नसेल, वेगवेगळ्या समस्या तुम्हाला निर्माण होत असतील, तर काय आहे, की तीच गोष्ट ऑब्स्टॅकल क्रिएट करते. तर त्या व्यक्तीशी जरी तुम्हाला जुळवून घ्यायचं नसेल, तरी त्याला माफ करायला शिका. म्हणजे हे करावं लागणार आहे आणि जोपर्यंत तुम्ही करणार नाही ना, तुम्हाला कळणारच नाही. आता समजा एखादं काम तुमचं अडकलं असेल, तुमच्या आयुष्यात काहीतरी समस्या असतील किंवा कुठली तरी इच्छा तुमची पूर्ण होत नसेल. आजपर्यंत ते सगळं अपूर्ण आहे, सॉल्व्ह नाही झालंय. मग आता तुम्ही असं शोधा, की काय आहे, स्टक एनर्जी कुठे आहे? कुठल्या व्यक्तीशी वाजलंय? असं काय आहे, की जे मनामध्ये खूप खोलवर साठवून ठेवलंय? ते आठवलं की त्रास होतो. असं काय आहे? तर तो ती घटना, तो प्रसंग, ती व्यक्ती यांच्या नावाने ही प्रार्थना करा. आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. जसं जसं एक एक दिवस तुम्ही कराल, 8-15 दिवस झाले की तुम्हाला लक्षात येईल की ते अडकलेलं काम, ती समस्या सॉल्व्ह झालीये किंवा ती इच्छा पूर्ण झालीये. हे इतकं मॅजिकल आहे. याचं आपण आता प्रॅक्टिकली हे पण घेणार आहोत. ठीक आहे. अजून तुम्ही काय बघू शकतात, नेटवर सर्च करू शकतात. दुसरा प्रयोग डॉक्टर मसुरो इमोटो यांनी केलेला आहे. तर त्यांनी काय प्रयोग केला माहिती का, की असं काचेच्या 3 बरण्या घेतल्या त्यांनी सारख्या, एकाच कुकरमध्ये भात शिजवला. ठीक आहे. एकाच कुकरमध्ये भात शिजवला आणि त्या 3 बरण्यांमध्ये तो डिव्हाइड केला आणि इथे लेबल लावलं पेनाने, कागद लावला, कागदावर लिहिलं. एका बरणीवर लव, प्रेम. एका बरणीवर लिहिलं हेट, तिरस्कार. एका बरणीवर लिहिलं नथिंग, काहीच नाही. त्या बरण्या तशाच ठेवून दिल्या आणि दुसऱ्या दिवशी, तिसऱ्या दिवशी बघितलं तर ज्या बरणीवर लव लिहिलेलं होतं, त्या बरणीतला भात तसाच पांढरा शुभ्र होता. ज्या बरणीवर हेट म्हणजे तिरस्कार लिहिलेलं होतं, त्या बरणीतला भात कुजला, सडला, पिवळा पडला, बुरशी आली, पाणी सुटलं. आणि ज्या बरणीवर नथिंग लिहिलेलं होतं, त्यात थोडासा पांढरा चांगला राहिला आणि थोडासा खराब झाला, पाणी सुटलं, पिवळा झाला. हा प्रयोग तुम्ही स्वतः करून बघा. इथे पण आता प्रॅक्टिकली तुम्हाला करून दाखवणार आहे, की शब्दांचं महत्व काय आहे. जर तुमच्या घरात तुम्हाला असे प्रॉब्लेम असतील, की मी तयार केलेलं जेवण आवडीने कोणी जेवत नाहीये किंवा जेवण जास्ती उरतंय किंवा घरामध्ये एखादी व्यक्ती खूप चिडचिड करते, खूप रागराग करते, रिस्पेक्ट देत नाहीये, समाधान नाहीये, आनंद नाहीये, मुलं अजिबात ऐकत नाही अभ्यासाला, उलट उत्तर देतात, टीव्ही जास्त बघतात. कुठल्याही प्रकारच्या जर तुम्हाला समस्या असतील, तर उद्यापासून एक प्रयोग करा, की तुम्ही स्वतः स्वयंपाक करताना आवर्जून त्या स्वयंपाकघरात तुमच्या आवडीच्या देवाचे मंत्र किंवा स्तोत्र सुरू ठेवा तो स्वयंपाक होईपर्यंत. त्यानंतर तुमच्या मनामध्ये सुद्धा तुम्हाला काय करायचंय, त्या व्यक्तींबद्दल पॉझिटिव्ह विचार करायचा आहे. तुम्ही जर त्या वेळात घरात मंत्र स्तोत्र लावले, तुमचे विचार जर पॉझिटिव्ह राहिले, तर तुम्हाला अन्नामध्ये चवीत बदल जाणवेल, प्रसादाची चव लागेल. मागच्या लाईव्ह सेशनला एक पार्लरवाल्या ताई होत्या. त्यांना ह्या कोर्सबद्दल खूप नवीन होत्या. असं एनर्जी विनर्जी काही असते काही माहितीच नव्हतं त्यांना. आणि सासू-सुना सोबत म्हणजे जॉइंट फॅमिली. तर त्यांनी शेअर केलंय, की पूर्वी त्यांच्या घरात आहे ना अन्न सारखं शिल्लक पडायचं. आणि जेव्हापासून त्यांनी ह्या टेक्निक सगळ्या वापरायला सुरुवात केल्या, तर घरात मुलं आणि सगळेच जण इतके आवडीने जेवू लागले. नाहीतर रोज कटकटी असायच्या, अन्न शिळं पडायचं, कुणी कुणाचं ऐकत नव्हतं. पण आता असं झालंय, की घरामध्ये सगळेजण एकमेकांशी प्रेमाने वागायला लागले, बोलायला लागले, रिस्पेक्ट द्यायला लागले आणि जेवण आवडीने जेवायला लागले. आता सगळं खरडून, चाटून, पुसून सगळं जेवण संपतं. प्रमाण तेवढंच होतं, जे पूर्वी बनवत होते. असं काही नाही, की आता कमी बनवलं का काय बनवलं. पण काय होतंय, की ज्यावेळेला आपण गृहिणी
तुम्ही स्वयंपाक करतात त्यावेळेला थोडंसं आठवून बघा, मागे जाऊन बघा, की आपल्या मनात काय विचार सुरू असतात. की स्वतःचीच काय दुःखभरी कहाणी असते का? है ना? तर स्वतःबद्दल विचार करा, की मी जेव्हा घरात जेवण बनवते, तेव्हा माझ्या मनात विचार काय सुरू असतात? कोणाबद्दल कुचू सुरू असते? हा असा, तो तसा, ती तशी, है ना? तर तुमच्या मनातलं हे जोपर्यंत थांबत नाही, तोपर्यंत घरामध्ये सगळेजण म्हणजे जो तुम्हाला बदल हवाय, पॉझिटिव्हिटी ती नाही होणार. कुठलंही आवडीचं मंत्र स्तोत्र लावा किंवा आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू याचं पण YouTubeला आहे, तर ते तुम्ही लावू शकता. ठीक आहे? आणि स्वतः जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचार करायचे आहेत घरातल्या प्रत्येकाबद्दल किंवा ज्याचा स्वभाव तुम्हाला अजिबात आवडत नाही किंवा जो सततच किरकिर, कटकट करतो घरात, अशा व्यक्तीबद्दल जाणीवपूर्वक पॉझिटिव्ह विचार करायला लागा. आता तुम्ही म्हणाल, की कसं काय शक्य आहे हे लगेच तुमचं कसं काय ऐकायचं? तर तुम्हाला मी आता इथे एक प्रॅक्टिकल करून दाखवते. एनर्जी कशी असते. हे बघा, याला म्हणतात पेंडुलम डाउझर. ठीक आहे? याला काय म्हणतात? पेंडुलम डाउझर. आता यावर एनर्जी चेक केली जाते. ठीक आहे? तर आपण एक काम करू, इथे एक कापड आहे, ह्या कापडाची एनर्जी चेक करू. आता ना मी याला असं जरा आदळआपट करते आणि याचा तिरस्कार करते. काय ऑफिस टेबलवर इथे तुला पडून राहायची गरज होती का? कशाला तू इथे आहेस माझ्या टेबलवर? हां, मला नाही आवडत तू. मी नाही वापरणार आहे तुला कशालाच पुसायला. नकोय मला तू इथे. याचा तिरस्कार केला. आता आपण चेक करू याची एनर्जी. आता हे जे डाउझर आहे ते कसं फिरतंय ते बघायचंय. ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. माझ्या हातातल्या या कापडाची एनर्जी आता कशी आहे? माझ्या हातातल्या कापडाची एनर्जी कशी आहे? काय दिसतंय? कसं फिरतंय हे? किती वेग वाढलाय त्याचा? दिसतंय का कुणाला काही? बोलाल का कुणी काही? नाही वाढलेला समजलं. आहे वेग. वेग किती वाढलाय? आणि कसं फिरतंय? अँटी क्लॉकवाईज फिरतंय. म्हणजे एनर्जी निगेटिव्ह आहे. किती वेग वाढलाय बघा त्याचा. है ना? प्लीज स्टॉप. प्लीज स्टॉप. प्लीज स्टॉप. प्लीज स्टॉप. प्लीज स्टॉप. थँक यू. थँक यू. थँक यू. तिरस्कार केला होता. अँटी क्लॉकवाईज म्हणजे निगेटिव्ह एनर्जी दाखवली. आता बघा, मी याची अशी प्रेमाने, हलक्या हाताने याला स्पर्श करून छान याची घडी घालते. आणि याच्याशी बोलते ह्या रुमालाशी. तू किती छान आहेस ना? हा तुझा पांढरा रंग मला खूप आवडतो. तू मला किती मदत करतोस. माझ्या टेबलवरच्या काही वस्तू पुसून तू स्वच्छ करतोस. त्यातली धूळ तू स्वतःला लावून घेतोस. माझ्यासाठी किती करतोस. किती छान आहेस तू. तुझ्यावर ह्या ज्या ब्लू लाईन्स आहेत ना, ह्या मला खूप आवडल्या. काय कॉम्बिनेशन आहे तुझं. कसलं सुंदर दिसतोय. व्हाईट आणि ब्लू. आहाहा! थँक यू सो मच. आय लव्ह यू. रिअली थँक यू सो मच. ओके. आता याची एनर्जी चेक करू. ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. माझ्या हातातल्या रुमालाची एनर्जी कशी आहे? ॲट प्रेझेंट माझ्या हातातल्या रुमालाची एनर्जी कशी आहे? कसं फिरतंय? क्लॉकवाईज. फिरतंय क्लॉकवाईज? थँक यू. थँक यू. थँक यू. प्लीज स्टॉप. प्लीज स्टॉप. प्लीज स्टॉप.
किंवा तुम्हाला हे माहिती का, एक मिनिट हं. ओके. किंवा तुम्हाला हे माहिती का, जेव्हा तुम्ही तुमच्या घरी कुठलीही पूजा करतात, कुठलीही नवरात्राची असेल, गणपतीची असेल, वास्तुशांत असेल, कधीही कुठलीही पूजा जेव्हा आपण करतो, त्यावेळेला ब्राह्मणाला जर आपण बोलवलेलं असलं, तर ते काय करतात, आपल्याला हातात पाणी घ्यायला सांगतात आणि मंत्र म्हणायला सांगतात आणि ते पाणी प्राशन करायला सांगतात. तर तो हृदय चक्राचा मंत्र असतो, ओम नमो भगवते वासुदेवाय, है ना? हृदय चक्राचा मंत्र ओम नमो भगवते वासुदेवाय, ते म्हणून मग आपल्याला ते पाणी प्यायला सांगतात आणि तिथून पुढे मग आपली ऍक्च्युअल जी पूजा आहे ती सुरू होते. तर असं का होतं, तर पाण्याला व्हायब्रेशन्स आहेत. अजून काय करतात, लोट्यामध्ये पाणी घेतात आणि फूल घेतात आणि पवित्रो पवित्र, है ना, असं करून ते आपल्याला पूर्ण घरामध्ये त्या वास्तूमध्ये पाणी शिंपडायला लावतात. वास्तूचा ऑरा क्लीन करतात. आपल्याला पाणी प्यायला लावून आपला ऑरा क्लीन करतात. आता ऑरा म्हणजे काय हे उद्या परवाच्या सेशनमध्ये तुम्हाला कळेल. आणि हे क्लिनिंग, साफसफाई झाल्याच्या नंतर आपण पूजेला बसतो. का? कारण पाण्याला मेमरीज आहे, पाण्याला एनर्जी आहे, पाणी एनर्जी घेतं. त्याच्यामुळे कुणालाही पाणी देताना, स्वतः पाणी पिताना पॉझिटिव्ह फीलिंग्स हव्या किंवा पॉझिटिव्ह वाक्य हवी. आता तुम्हाला पाण्यावर पण लगेच प्रयोग करून दाखवते. आता बघा, ही पाण्याची बाटली आहे. आत्ता ह्या पाण्याची एनर्जी कशी आहे आपण ती चेक करू. ठीक आहे, बॉटल. ओ माय डिअर, ॲट प्रेझेंट या बाटलीतल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. कशी आली? पॉझिटिव्ह. क्लॉकवाईज फिरतंय. क्लॉकवाईज. पॉझिटिव्ह आली. थँक्यू, हो. थँक्यू, थँक्यू. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. आता आपण काय करू, याला बॅड वर्ड्स देऊ किंवा हेट करू. मला आहे ना, तुझ्या बॉटलमध्ये आहे ती बॉटल अजिबात नाही आवडत, म्हणून मी तुला पिणार नाहीये. नकोय तू मला, आणि तुला पिल्याने मला काही बरं वाटत नाही. मला नाही प्यायचंय तुला. असं काय इतकं कोमट पाणी मला नकोय. मला माठातलं पाणी हवंय. एक मिनिट. आता ह्या पाण्याला आपण बॅड वर्ड्स दिल्याच्या नंतर आपल्याला याची एनर्जी चेक करायची आहे. ठीक आहे, आय हेट यू, आय हेट यू, आय हेट यू. ओ माय डिअर, प्लीज गिव्ह मी क्लिअर डिव्हाइन गायडन्स. ॲट प्रेझेंट या बाटलीतल्या पाण्याची एनर्जी कशी आहे? अक्षरशः तो डावजर थरथरायला लागला आणि मग फिरायला सुरुवात केली त्याने. कसं फिरतंय अँटी क्लॉकवाईज. आणि वेग बघा त्याचा किती वाढला. है ना? हो. प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप, प्लीज स्टॉप. थँक्यू, थँक्यू, थँक्यू. आता हे असं हेट केलेलं पाणी प्यायचं नाही आपल्याला. आपली तब्येत बिघडेल. आता याला परत चार्ज करायचं पॉझिटिव्ह, नाही तर मग फेकून द्यायचं. पण फेकण्यापेक्षा एनर्जी वापरून चार्ज केलेलं बेटर आहे ना. तर काय, तर ब्रह्मांडामध्ये म्हणजे या पृथ्वीवर किंवा पृथ्वीच्या बाहेर एकूण संपूर्ण ब्रह्मांडामधल्या प्रत्येक कणाकणाला एनर्जी आहे. प्रत्येक कणाकणाला एनर्जी आहे आणि ती एनर्जीच काम करते. आणि रेकीमध्ये आपण एनर्जी हिलिंग शिकणार आहोत. जोपर्यंत तुम्ही स्वतःवर एनर्जी हिलिंग घेत नाही तोपर्यंत इतर बाहेरची परिस्थिती तुम्ही कितीही बदला, कितीही रेमेडीज करा, काही फरक पडणार नाहीये.
तर तुम्हाला एनर्जी हिलिंग करून स्वतःला बदलावं लागेल. फक्त स्वतःला बदललं की सगळी परिस्थिती बदलते, आजूबाजूची सगळ्या समस्या सुटतात, सगळ्या इच्छा पूर्ण होतात, सगळे शारीरिक दुखणे, आजार सगळे निघून जातात. तर हे प्रयोग आत्ता तुम्हाला इथे प्रॅक्टिकली करून दाखवले. तुम्ही ऑनलाईन कुठेही सर्च करू शकतात की वॉटर थेरपी किंवा डॉक्टर मसारू इमोटो यांनी केलेला पाण्याचा भाताचा प्रयोग है ना. तर हे तुम्ही काही पण सर्च करू शकतात. आत्ता त्याच्यानंतर अजून एक प्रयोग आपण प्रॅक्टिकली करणार आहोत. मी सुरुवात केलेली होती की आपल्या आयुष्यात दुःख, अडचणी, समस्या का आहेत? कारण आपल्याकडे ॲक्सेप्टन्स नाहीये. म्हणजे स्वीकार नाही करू शकत आपण काही गोष्टींचा, किंवा काही गोष्टी आपण सोडून नाही देऊ शकत, है ना. मला सांगा, इथे तुम्ही बसलेल्या पैकी किती जणांना मनी प्रॉब्लेम आहे? आर्थिक समस्या किती जणांना आहे? मला आहे. गौरीताई, व्हिडिओ चालू करा. व्हिडिओ सुरू करा आणि माईक सुरू करा आणि मला उत्तर द्या की तुम्हाला जर आर्थिक समस्या आहे तर माझ्याकडे तुमच्यासाठी एक ऑफर आहे आत्ताची आत्ता, की मी तुम्हाला 1 करोड रुपये देते. पण त्याच्या बदल्यात तुमच्या 2 किडनी, 2 डोळे तुम्ही मला देऊन टाकायचे. तुम्हाला आर्थिक समस्या आहेत ना, 1 करोड रुपये सफिशियंट आहे? पुरतील तुम्हाला तुमच्या आर्थिक समस्या सोडवायला? पुरतील का की 2 करोड देऊ? नाही पण नाही, मी जे देऊ शकत नाही ना, त्याच्यावर तर माझी लाईफ आहे, तर मी कसं ते ऍग्री होणार त्या गोष्टीसाठी. है ना. बघा, थोडंसं डिटेलमध्ये अजून समजून घेऊ. काय समजून घेऊ? तर आत्ता तुम्हाला असं लिहायचंय वहीमध्ये, तुमच्या आयुष्यात काय काय दुःख किंवा समस्या आहेत. ठीक आहे. तुम्हाला पुढचे 2 मिनिट देते मी. पुढच्या 2 मिनिटात तुम्हाला लिहायचं आहे. अगदी आठवून आठवून लिहा आणि बघा, जे तुम्हाला खरंच सॉल्व्ह करायचंय ना. आता असं नाही, काही काही लोक ना लॉजिक लावतात, ह्या मॅडम तर असं शिकवतायत की दुःख उगळायचं नाहीये, मग आपण नाही लिहायचं. तर असं करू नका. स्वतःशी प्रामाणिक राहा. तुम्हाला ज्या ज्या समस्या, दुःख, प्रॉब्लेम आहेत, जे सॉल्व्ह करायचे खूप दिवस झाले, ते खरंच लिहा. आत्ता लगेच लिहा. ठीक आहे. अँड युअर टाइम स्टार्ट्स नाऊ. सगळं लिहून काढा. प्रत्येक समस्या, प्रत्येक दुःख, प्रत्येक अपूर्ण इच्छा सगळं लिहायचंय. जे प्रॅक्टिकल करणार नाहीत त्यांना काहीच समजणार नाही. लिहितायत का तुम्ही मनीषाताई? अश्विनी, सुमन, कल्याणी, सरस्वती. झाले मॅडम, माझे 2च प्रश्न आहे. मी त्या दिवशी पण म्हटलं होतं, ते माझ्या संदर्भात आहे आणि ते 2 प्रश्नच आहेत. कालही तेच होते, आजही तेच आहे. ओके, गुड. ओके, टाइम अप. ठीक आहे. चला थांबा. किती लिहिले? 2, 3, 4, 5 किती लिहिले? 3. अच्छा, अजून आहेत का? टाइम लवकर संपला. आहेत का अजून काही? नाही. 3.
ओके. आता तुम्हाला लिहायचं आहे की तुमच्याकडे काय आहे. ठीक आहे? काय लिहायचंय तुम्हाला? अँड युअर टाइम स्टार्ट्स नाऊ, की तुमच्याकडे काय आहे. लिहितायत? तुमच्याकडे काय आहे? काय झालं अमृताताई? लिहिलं? ओके. झालं इतक्यात लिहून? काय लिहिलं सांगा बरं? माईक सुरू करा. ज्या गोष्टी गरजेच्या आहेत आत्ता खूप गरजेच्या त्या सगळ्या आहेत इनसफिशियंट. व्हेरी गुड. येस. अजून? चांगली फॅमिली, ओके. चांगली लोक ओके. आणि चांगल्या स्थितीमध्ये राहणे. पण त्यांना तुम्ही थँक्यू म्हटलंय का कधी? नाही. ओके. टाइम अप. चला लिहायचं थांबवायचं आता. आणि आता आपल्याला ताठ बसायचंय डोळे बंद करून. एक प्रॅक्टिकल आपण घेणार आहोत आणि त्याच्यानंतर तुम्हाला कसं वाटलं, काय फील झालं ते तुम्ही शेअर करायचंय. ठीक आहे? डोळे बंद करायचंय, ताठ बसायचंय आणि जाणीवपूर्वक आपल्याला काही दीर्घ श्वास घ्यायचेत, सोडायचेत. श्वास घेताना नाकाने घ्यायचा, शांतपणे हळूवार नाभीपर्यंत खोलवर. श्वास घ्या आणि हळूवारपणे हा श्वास सोडून द्या, तोंडाने फुंकर मारत. पुन्हा एकदा श्वास घ्या, श्वास सोडा. थर्ड टाइम. श्वास घ्या, श्वास सोडा. आज आपल्याला ग्रॅटिट्यूड प्रार्थना करायची आहे, कृतज्ञता व्यक्त करायची आहे, ग्रेटफुलनेसमध्ये यायचं आहे. आणि याच्यानंतर तुम्हाला खूप हलकं वाटणार आहे. डोळे नाही उघडायचे, डोळे बंद करून बसायचे. ओके. आणि मी ज्या सूचना देणार आहे त्या फ्लोमध्ये राहायचं आहे. ठीक आहे? तर आपले दोन्ही हात आपल्या डोक्यावर ठेवा आणि तुमच्याकडे जे तुमच्या डोक्यावर केस आहेत त्या केसांना मायेने प्रेमाने स्पर्श करा आणि थँक्यू म्हणा आणि आय लव्ह यू म्हणा. कारण आपल्या आजूबाजूला असे खूप लोक आहेत की ज्यांना केस गळतीच्या समस्या खूप आहेत, केस पांढरे होण्याच्या आहेत, काहींना टक्कल पडलंय, काहींना त्यांचे केस फारच विरळ झालेत, है ना? पण आपले जसे पण आहेत केस छान आहेत, त्यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडते. सो ह्या केसांना थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. आता या केसांच्या खाली एक मेंदू आहे. असे काही लोक आहेत
जे ब्रेन डेड होऊन हॉस्पिटलमध्ये आहे, ते स्वतः आणि त्यांची फॅमिली सफर करते. डोक्यावरच हात ठेवा, आपल्या मेंदूला स्पर्श करा प्रेमाने. आय एम थँक यू आणि सॉरी, थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. कारण हा मेंदू तुमचा सुस्थितीत असल्यामुळे तुमचं सगळं आयुष्य अगदी सुंदर सुरळीत सुरू आहे. ठीक आहे. त्यानंतर पुढे आपल्याला 2 कान आहेत. कानांवर हात घेऊन या, कानांना स्पर्श करा, थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. कारण आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी मंडळी आहेत, लोक आहेत की ज्यांना कान आहेत पण ऐकू येत नाही. सो कानांना थँक यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. डोळ्यांना स्पर्श करा. असे पण खूप लोक आहेत की ज्यांना डोळे आहेत पण ऐकू येत नाही. थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. नाकाला स्पर्श करा. किती सुंदर आखीव रेखीव नाक आहे, ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडते आहे. थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. कारण अशी लोक आहेत आपल्या आजूबाजूला की ज्यांना नाकाने नैसर्गिकरित्या श्वास घेता येत नाही. त्यांना मेडिकली पंप वापरावा लागतो. पण आपलं नाक, आपली श्वसन नलिकेला स्पर्श करा. थँक यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. आपले ओठ, ओठांच्या मध्ये दंतपंक्ती, दात, जीभ, त्याला थँक यू आणि आय लव्ह यू म्हणायचंय. कारण त्या जिभेमुळे, त्या दातामुळे अन्न बारीक चावलं जातं, त्याच्यात पाचक रस मिसळतो आणि त्या अन्न आपलं अन्ननलिकेत जातं. आपली अन्ननलिका पण खूप सुस्थितीत आहे, म्हणून अन्ननलिकेला पण थँक यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. आपली मान, आपला गळा, त्याला स्पर्श करा. किती आकर्षक आहे आपली मान, आपला गळा, ज्यामुळे आपल्या सौंदर्यात भर पडते. आपलं धड आणि आपला चेहऱ्याचा भाग योग्य प्रमाणात, योग्य प्रपोर्शनमध्ये आहे. थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. आपले शोल्डर्स, खांदे, पाठीचा भाग, मनका, त्यावर प्रेमाने हात फिरवा. मनक्यावर माकड हाडापर्यंत संपूर्ण पाठीवर प्रेमाने हात फिरवा. आणि या मणक्यामुळेच आपण ताठ उभं राहू शकतो, चालू शकतो. थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. पुढे खांद्यापासून आपला दोन्ही पूर्ण हात, हाताचं कोपर, मनगट, हाताची बोटं, यांना प्रेमाने स्पर्श करा आणि थँक यू, आय लव्ह यू म्हणा. आणि स्वतःला एक घट्ट मिठी मारा दोन्ही हातांनी, स्वतःलाच. थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. आपली छाती, छातीच्या खाली आपलं हृदय, हृदयाची संस्था कुठली कुठली आहे? रक्ताभिसरण, थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. की अविरत आपल्या जन्मापासून आत्तापर्यंत अविरत ते त्याचं काम व्यवस्थित करतं आहे, म्हणून आपण या जगाचा आनंद घेऊ शकतो आहे, या आयुष्याचा आनंद घेऊ शकतोय. थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. आपल्या छातीला, आपल्या हृदयाला, रक्ताभिसरण संस्थेला, आपले फुफ्फुसं, त्याला थँक यू आणि आय लव्ह यू म्हणा. छातीपासून खाली यायचंय आपलं पोट, पोटाला स्पर्श करा. लहान आतडे, मोठे आतडे, संपूर्ण ती पचन संस्था, या सगळ्यांना थँक यू आणि आय लव्ह यू म्हणायचंय. आपली पचन संस्था इतकी छान सुरू आहे, कुठलीच अडचण त्यात नाहीये, म्हणून आपण छान छान वेगवेगळ्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकतो.
पुढे तिथून खाली स्पर्श करा आपले सेक्शुअल ऑर्गन्स, गर्भपिशवी, किडनी, जांघेचे जोड, प्रत्येक एका इंटरनल बॉडी ऑर्गनला आणि एक्सटर्नल बॉडी पार्टला स्पर्श करायचा आहे आणि थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचं आहे. ग्रॅटिट्यूड व्यक्त करायचं आहे. आपल्या मांड्या, दोन्ही गुडघे, आपल्या पायाच्या पोटऱ्या, पायाचा घोटा, पायाची टाच, तळपाय, पायाची बोटं, अगदी सगळीकडे प्रेमाने मायेने स्पर्श करायचा आहे. आपल्या मनात विचार आला रे आला कुठे जाण्याचा की आपले पाय काहीच तक्रार करत नाही, आपल्याला लगेच तिकडे घेऊन जातात, है ना. इतकी वर्ष झाले आपल्या शरीराचा हे अवास्तव वाढलेला वजनाचा भार आपण त्या एवढ्याशा गुडघ्यांवर देतो. कधी त्यांनी तक्रार केली नाही. आता कुठे करायला लागले असतील कारण आपण कधीच त्यांच्याकडे लक्ष दिलं नाही. थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. बघा आपल्या आयुष्यामध्ये किती सुंदर नाती आपल्याकडे आहेत. आपली संपूर्ण फॅमिली बघा, दोन्ही बाजूची पार्टनर्स असतील, आईवडील असतील, सासू सासरे असतील, भाऊ बहीण असतील, नणंद जाव दीर, आपली मुलं, सुना, नातवंड, जावाई, किती किती नाती आहेत. मित्रमैत्रिणी असतील, इतर अजून नातेवाईक असतील, है ना. किती समृद्ध आहोत आपण. बघा आजूबाजूला अनाथाश्रम आहे, वृद्धाश्रम आहे, एकाकी जीवन त्यांच्या वाट्याला आलेलं आहे. तसं तर नाही ना आपल्या वाट्याला. म्हणून या आयुष्याला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. बघा ज्या छताखाली तुम्ही बसलेले आहात, कसं आहे हे घर. स्वतःचं असेल, रेंटचं असेल, बैठं घर असेल, फ्लॅट असेल, जसं पण असेल, पण तुमच्या डोक्यावर आज छप्पर आहे. त्याला थँक्यू म्हणा, आय लव्ह यू म्हणा. संपूर्ण घरावरून एक प्रेमाने मायेने नजर फिरवा. इथून उठलात की त्या भिंतींना प्रेमाने स्पर्श करा. थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. कारण आपल्या आजूबाजूला अशी बरीचशी लोक आहेत की ज्यांच्या डोक्यावर छप्पर नाही. त्यांना ऊन झेलावं लागतं, थंडी झेलावी लागते, पाऊस झेलावा लागतो. पण कसं का असेना आपल्या डोक्यावर छप्पर आहे. सो त्याला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. आपल्या प्रत्येकाकडे 2 व्हीलर आहे, 4 व्हीलर आहे, वेगवेगळे व्हेइकल्स आहेत. पण खूप लोक असे आहे की ज्यांच्या स्वप्नातलं आयुष्य आपण जगत आहोत. कुणाचं तरी ड्रीम लाईफ आपण जगत आहोत. तर आपल्याकडे जे व्हेइकल्स आहेत त्यासाठी थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचंय. बघा आपलं बेडरूम, त्यामधलं आपलं कपड्यांचं कपाट, कितीतरी कपडे आपल्याकडे आहेत, कितीतरी ज्वेलरी आपल्याकडे आहे. हे कुणाचं तरी ड्रीम लाईफ आहे. अंगभर सुद्धा त्यांना व्यवस्थित कपडे नाही आहेत अशी लोक आपल्या आजूबाजूला आहेत. सो थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. बघा आपलं हॉल, बघा किती छान फर्निचर आहे, सोफा सेट आहे, टीव्ही आहे, बैठक व्यवस्था किती छान आहे, दाराला तोरण लावलंय. काही लोकांच्या नशिबात हे नाहीये. तर तुमच्या प्रत्येक रूम मधली प्रत्येक वस्तू बघायची आणि तिला थँक्यू म्हणायचंय, आय लव्ह यू म्हणायचंय. बघा तुमचं स्वयंपाकघर, किती सुंदर. सगळं तिथे किराणा माल आहे, कडधान्य आहे, डाळी आहे, ड्रायफ्रुट्स आहे, भाज्या आहेत, फळं आहेत, मसाले आहेत. सगळं भरपूर मुबलक प्रमाणात आहेत.
या सगळ्याला थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणायचंय. आता थँक्यू का म्हणायचंय? तर बघा, आपल्या मनात आलं, आपण उठलो आणि बाजारात गेलो आणि समोरच्या व्यक्तीला म्हटलं, "हे घे पैसे आणि मला वस्तू दे." तर असं कधीच नाही होत. तुम्ही म्हणाला असंच तर होतं. आता उघडू शकतात तुम्ही डोळे. तुम्ही म्हणाला असंच तर होतं. कसं काय होतं? आता समजा मी बाजारात गेली, मोबाईल घेण्यासाठी दुकानात गेली. मी पैसे काढून दिले आणि म्हटलं, "मला मोबाईल दे." पण जोपर्यंत हा मोबाईल बाजारात यावा अशी कल्पना एखाद्या व्यक्तीच्या डोक्यात आलीच नसती, तर आपल्याकडे कितीही पैसे असते तर त्याला अर्थ उरला असता का? नाही. तुम्ही सकाळी झोपेतून उठतात, डोळे उघडतात, तिथपासून रात्री झोपायला जातात, डोळे बंद करतात, तिथपर्यंत तुमच्या दैनंदिन आयुष्यातली प्रत्येक एक वस्तू, गोष्ट आठवा, नॉन लिव्हिंग, की तुम्ही उठसूट बाजारात गेलात, "हे घ्या पैसे, मला द्या वस्तू" असं म्हटलं तर मिळेल का? जोपर्यंत ती वस्तू अस्तित्वात नसेल. माझा ऑडिओ व्हिडिओ आहे का क्लिअर? ओके, नेटवर्क आहे. माझं डिस्कनेक्ट झालं होतं. ठीक आहे. येतोय व्यवस्थित. ओके. तर जोपर्यंत ती वस्तू अस्तित्वात नसतीच, तर आपण कितीही पैसे आपल्याकडे असते, तर ती वस्तू आपल्याला मिळाली नसती. है ना? आता समजा या मोबाईल फोनचं किंवा ह्या लॅपटॉपचं आपण उदाहरण घेतलं. तर मी आत्ता समजा लॅपटॉपचं उदाहरण घेते. असं तुम्हाला प्रत्येक वस्तूबद्दल विचार करायचा आहे. प्रत्येक वस्तूबद्दल कसा विचार करायचा आहे? आत्ता हा जो लॅपटॉप माझ्या समोर दिसतोय, तो असाच डायरेक्ट आला का? अजिबात नाही. कुणाच्या तरी डोक्यात त्याची कल्पना आली. है ना? मग ती कल्पना सत्यात उतरण्यासाठी आता मटेरियल काय काय दिसतं इथे? कुठेतरी फायबर वापरलंय, कुठेतरी प्लास्टिक आहे, कुठेतरी ग्लास आहे, कुठेतरी कॉपर आहे. है ना? वेगवेगळ्या वायरिंग आहे. हे सगळं जे हार्डवेअर आपल्याला दिसतं आहे, हे तयार झालं. है ना? ऍक्च्युअल कल्पना कुणाला तरी आली, पण त्याला हे तयार कसं करायचं ते नाही माहितीये. त्याला फक्त कल्पना आलेली आहे. मग फक्त लॅपटॉप तयार होऊन झालं का? नाही. तर जिथे ते ऍक्च्युअली तयार झालं, तिथे कितीतरी टीम मेंबर्स किंवा ऍक्च्युअल इंजिनियर किंवा मजूर, कितीतरी वर्कर लोकांनी मेहनत घेतली, तेव्हा हे एक लॅपटॉप तयार झालं. ते तिथून तुमच्या जवळच्या दुकानात आलं का डायरेक्ट? नाही. तर त्याच्यासाठी कुठेतरी एअरलाईन्स वापरली असेल, कुठेतरी रोडवेज वापरलं असेल, कुठेतरी ट्रेनचा वापर झाला असेल. है ना? कुठून तरी आपल्या जवळच्या दुकानात हे लॅपटॉप आला. मग ह्या सगळे म्हणजे रोडवेज म्हणजे गाड्या कोणी बनवल्या? ते कोणी चालवून आणली? ती गाडी बनवण्याची सगळी प्रोसेस बघा. जर ट्रेनने आला असेल तुमच्या जवळच्या दुकानात लॅपटॉप, तर ती सगळी प्रोसेस बघा. किंवा एअरलाईनने आला असेल, तर ती सगळी प्रोसेस बघा. है ना? येतंय का लक्षात मी काय सांगते? येतंय लक्षात? मग हे सगळं झाल्यानंतर तुमच्या जवळच्या दुकानदाराकडे ज्या वेळेला हा लॅपटॉप विकायला आला, मग त्याच्या दुकानाचा सेटअप, ती जागा, है ना? त्याच्याकडे कोण तिथे कामाला आहे आपल्याला सर्व्हिस देण्यासाठी. बरं, नुसतं लॅपटॉप घेऊन झालं का? नाही. तर याच्यामध्ये गुगल मीट एक ऑप्शन आहे, ज्यावरून आपण एकमेकांना कनेक्ट झालोय. याचं प्रोग्रामिंग कुठून आलं? हे कोणी केलं? बरं, नुसतं गुगल मीट असून उपयोग आहे का? त्याला इंटरनेटच्या कनेक्शनची जोड आहे. हे सगळं कुठून आलं? इतका बारकाईने विचार केला पाहिजे. या सगळ्या लोकांना जेव्हा आपण थँक्यू म्हणू, मनापासून ग्रॅटिट्यूड देऊ, तेव्हा आपोआप 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 असं होईल की आपले सगळे प्रश्न सुटतील. आता आपण गृहिणींना एक सवय असते, काय? मी स्वयंपाक केला, मी जेवण बनवलं, असं आपण म्हणतो. कसं काय तुम्ही बनवलं मला सांगा बरं? ज्यावर बनवलं तो गॅस तुम्ही बनवलाय का? त्याला कनेक्शन आहे गॅस सिलेंडरचं. शेगडी तुम्ही नाही बनवली, सिलेंडर आपण नाही बनवलं. ज्या भांड्यात अन्न शिजवतोय ते भांडे आणि ती पळी, चमचा आपण नाही बनवलं.
बरोबर. त्याच्यात जे पण साहित्य टाकतोय, तेल, जिरं, मोहरी, कांदा, लसूण, भाजी, मिरची, तिखट, मीठ, काहीच आपण नाही बनवलं, बरोबर आहे. मग हे सगळं कुठून आलं? कुणीतरी बनवलंय, आपण सोडून. शेतकरी आहे, भांडी बनवणारा आहे. डायरेक्ट ते भांडच आलं का दुकानात? नाही. किती प्रोसेस असेल त्याच्या मागे? डायरेक्ट ती शेगडी आली का आपल्या घरात? ती शेगडी आपल्या घरात येईपर्यंत किती प्रोसेस असेल? तो LPG किंवा भारत गॅस जे पण आहे, सिलेंडर, ते आपल्यापर्यंत आलं की आपण बटन चालू करून अग्नी प्रज्वलित होते. डायरेक्ट होते का? त्याच्या मागे किती प्रोसेस आहे? तर हे सगळं जे काही आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपलं ग्रॅटिट्यूड गेलं पाहिजे, आपलं थँक्यू गेलं पाहिजे, आपलं आय लव्ह यू पोहोचलं पाहिजे. त्यावेळेला तुम्हाला खूप हलकापणा वाटणार आहे आयुष्यात. आपलं काम फक्त आहे ना त्या भाजीत चमचा हलवण्याचं आहे. आपण काही करत नाही बाकी. ज्या वेळेला ही भावना तुमच्या मनात येईल ना, त्यावेळेला बघा की घरात किती छान प्रसाद, अन्न जे आहे ते प्रसादाचं स्वरूप घेईल आणि सगळ्यांची मनं अशी तृप्त आणि शांत होऊन जातील. सगळीकडे मी 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 करतो आपण. तर असा प्रत्येक वस्तूचा विचार करा. आता साधं इथे आहे हा एक चष्मा, माझा चष्मा, माझा चष्मा, मी घेतला. अरे कुठून घेतला? अशी काही आयडिया कोणाची नसतीच. तर हे झालं असतं का शक्य? ठीक आहे. तर इतका बारकाईने जेव्हा तुम्ही विचार करतात, त्यावेळेला तुमचं आयुष्य खूप हलकं, फुलकं, सुखी, समाधानी होऊन जातं. तर मी काल तुम्हाला जे म्हटलं होतं की थँक्यू आणि आय लव्ह यू म्हणा. तर हे फॅक्ट आहे की जोपर्यंत तुम्ही कुणाला तरी थँक्यू म्हणत नाही, प्रेम व्यक्त करत नाही. प्रेम म्हणजे आय लव्ह यू म्हणजे काय माहिती का? करुणाभाव, दयाभाव. ठीक आहे. तर दयाभाव जेव्हा तुम्हाला सगळ्यांच्या प्रती असेल, करुणाभाव असेल, त्यावेळेला आपोआप आपले प्रश्न सुटतील. ठीक आहे. आता कोणीतरी म्हटलं होतं की मला फक्त माझ्याबद्दलच समस्या आहेत, है ना? तर तुम्हाला जरी तुमच्याबद्दल समस्या आहेत, तर तुम्ही स्वतःला माफ केलं पाहिजे. इतरांचं कुणाचं ती जबाबदाऱ्या, त्या दुःख किंवा जे काही असेल ते आपण आपल्यावर ओढवून घेतो. तर जोपर्यंत आपण आपल्या आत्म्याला रिस्पेक्ट देत नाही, शांतता देत नाही, तोपर्यंत ते सॉल्व्ह नाही होणार. तर तुम्हाला जर फक्त तुमच्या बाबतीत आहे, तर तुम्ही स्वतःला म्हटलं पाहिजे, आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू, आय लव्ह यू. ही प्रार्थना तुम्ही एकदा स्वतःसाठी सुरू केली की बघा कुठल्या कुठे तुमचे जे पण प्रश्न आहेत ते मॅजिकली सॉल्व्ह होतील. पण मॅजिकलीच होतील. तुम्ही जर लॉजिक लावलं की हे कसं शक्य आहे, तर ते कधीच सॉल्व्ह होणार नाहीये. लिहून घ्या की तुम्ही जर म्हटलं हाऊ, ते हाऊ ना मला माहिती ना कुणालाच माहिती. ती एनर्जी आहे, ती आदिशक्ती आहे. तुम्ही नवरात्रात ज्या शक्तीची पूजा करतात ना, किती ब्लाइंडली विश्वास ठेवतात, कधीतरी दिसते तुम्हाला ती, है ना? तर ही जी आहे रेकी, ही सुद्धा शक्ती आहे किंवा ही प्रार्थना जी आहे ही पण शक्ती आहे, एनर्जी आहे. आत्ता तुम्हाला याच्यावर पण मी एनर्जी चेक करून दाखवली, है ना? तर तुम्हाला लॉजिक नाही मध्ये आणायचंय, विश्वास ठेवून करायचंय. आता आज आपण आहे ना डिटेलमध्ये थँक्यू आणि आय लव्ह यू हे समजून घेतलं. उद्या आपण आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी हे समजून घेणार आहोत. त्याचं एक मेडिटेशन घेणार आहोत. ज्या वेळेला तुम्ही सगळ्यांना माफ कराल, तर ऍक्च्युली माफ आपल्याला समोरच्यासाठी नाही करायचंय. आपण अडकलेले आहोत, आपल्या आयुष्यात प्रॉब्लेम आहेत, तिथून ते सॉल्व्ह झाले पाहिजे आणि आपल्याला पुढे मार्ग मोकळा झाला पाहिजे, म्हणून आपल्याला ते करायचंय उद्याचं मेडिटेशन. ठीक आहे. तर उद्याचं मेडिटेशन चॅलेंजिंग आहे. तुमचं आयुष्यातली सगळी जी दुःख आहेत किंवा ते जे व्यक्तिप्रसंग आहे त्या सगळ्यांना आपण उद्या क्लिन्झिंग त्याचं करणार आहोत. ठीक आहे. तर उद्याचं सेशन बिलकुल मिस करू नका. कारण जर तुम्हाला रेकी दीक्षा घ्यायची असेल तर उद्याचं सेशन तुम्हाला कंपल्सरी आहे. कारण ती क्लिन्झिंगची प्रोसेस आहे, हिलिंग तुमचं होणार आहे आणि ते हिलिंग जर तुम्ही सक्सेसफुली केलं तरच तुम्हाला रेकी दीक्षा दिली जाणार आहे. तर ज्यांना रेकी दीक्षा घ्यायची आहे, पुढे हिलिंग स्वतः शिकून स्वतःचे सगळे प्रॉब्लेम सॉल्व्ह करायचे, इतरांचे करायचे, तर तुम्हाला उद्याचं सेशन कंपल्सरी आहे. ठीक आहे. येस मॅडम, एक विचार होतं की आपल्या घरात जर स्वयंपाकाला बाई वगैरे येत असेल, मग त्यावेळेस कसं
हां, मग त्यावेळेस तुम्ही काय केलं पाहिजे, ती स्वयंपाकाला बाई आली, की तुम्ही घरामध्ये ते मंत्र साधना सुरू ठेवायची. बरोबर? त्यानंतर तुम्हाला अन्न आणि पाणी चार्ज करायला शिकवलं जाणार आहे. एनर्जी हिलिंग. ठीक आहे? मग तुम्ही ते एनर्जी हिलिंग करायचं. अन्न, पाणी चार्ज करायचं आणि त्याच्यानंतर ते खायचं. ओके? येस. ओके. अजून कोणाला काय शेअर करायचंय आजच्या सेशनबद्दल किंवा काय बोलायचंय? प्रश्न, शंका काही आहेत? अजून एक क्वेश्चन होता. तुम्ही म्हणलात ते आय एम सॉरी, प्लीज फॉरगिव्ह मी, आय थँक यू आणि आय लव्ह यू. हे 42 वेळेस लिहायचं होतं. हं. पण आपण लास्ट टाइमच्या जे क्लास केलं त्यामध्ये आपण 21 वेळा सांगितलं. तर आता मला 1 महिना कंप्लीट होत आहे. वेगळ्या टेक्निक आहे, ते अजून एक्सप्लेन करेल परवाच्या सेशनमध्ये. हे 42 टाइम्सच सांगितलं होतं. 21 वेळेला अफर्मेशनचं सांगितलेलं होतं. अजून आहे 555 टेक्निक आहे, 369 आहे, त्या परवाच्या सेशनला. येस. सॉरी, गेल्या महिन्यात जे क्लास झाले होते ना त्यावेळेस तुम्ही मला 21 वेळेस लिहायला सांगितलं होतं आम्हाला. ओके. तर मला मंथली 1 महिना होऊ लागले, मी 21 वेळेस लिहित आहे. कुठल्या गोष्टीसाठी लिहिलं होतं? ते काय म्हणतात पॉझिटिव्ह, म्हणजे मला जे पाहिजे ते मी पॉझिटिव्ह रिॲक्ट करण्यासाठी 21 वेळा लिहायला सांगितलं होतं. किती पर्सेंटेज तुम्हाला फरक पडला? 10 पैकी किंवा 100 पैकी जर विचारायचं झालं तर? किती म्हणजे टक्के आता फरक? विचार केला तर आता मी माझ्या मुलासाठी लिहित आहे, त्यांना टीव्हीचं आणि मोबाईलचं तरी प्रमाण कमी झालं बघणं. व्हेरी गुड. आणि तुमच्या ह्या पण स्वभावाबद्दल तुम्ही परवाच सांगितलं ना डे 1 ला, की जे लोक हा. होते परवा त्यांना माहिती आहे, रेणुकाताईंनी शेअर केलं होतं, की त्यांची चिडचिड कमी झाली आहे. मग त्यामुळे आता हे म्हणजे मग ते 21 वेळा लिहायचं काय 42 वेळा तेवढंच. 42 वेळा लिहा. ओके. ओके. ठीक आहे, चालेल. ओके. कुणाला काही प्रश्न, शंका अजून? ओके. आता मी थोड्या वेळासाठी ग्रुप ओपन करते. ग्रुपमध्ये तुमचा होमवर्क तुम्ही शेअर करायचा आहे. तुमचं सगळ्यांचं शेअरिंग झालं की रात्री उशिरा किंवा सकाळी लवकर मग मी तिथे एक मेसेज शेअर करेल. जो तुम्हाला होमवर्क सांगितलेला आहे तो लिखित स्वरूपात आहे, तो तिथे शेअर केला जाईल. ठीक आहे? आणि तुमचं होमवर्क आता शेअर करा. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं? तुम्ही उद्याच्या सेशनला येणार का? किंवा इतरांनी आलं पाहिजे का? तर असा तुमचा आजचा अनुभव पण तिथे नक्की शेअर करा. ठीक आहे? थँक यू सो मच मला ही संधी दिल्याबद्दल. लॉट्स ऑफ ग्रॅटिट्यूड, लॉट्स ऑफ लव्ह. ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स, ऑलवेज ब्लेसिंग्स. ओके. बाय बाय.